प्रियजन हो, तुम्ही सर्व ठीक आहात ना? नवीन वर्षात प्रवेश करण्यासाठी फक्त एकच दिवस उरला आहे. बरं, तुम्हाला हे ठिकाण इतकं सुंदर का वाटतंय असं वाटतंय का? इथे लिहिलं आहे, आम्ही यांगोनवर प्रेम करतो. यांगोन हे म्यानमार देशातील एक मोठं शहर आहे. या शहरात त्यांनी हा बाग तयार केला आहे आणि खूप छान सजवला आहे. हे पाहायला खूपच सुखद आणि सुंदर आहे. मी तिथे उभा आहे आणि तुमच्याशी बोलतोय. प्रभू या शहरावर आणि इथल्या लोकांवर प्रेम करतो, म्हणूनच आपणही त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांची सेवा करण्यासाठी इथे आलो आहोत. बरं, तुम्हाला वाटतं नाही का की आज प्रभूकडून तुमच्यासाठी कोणता संदेश आहे? हा एक खूप महत्वाचा संदेश आहे, म्हणून नीट ऐका. स्तोत्र संहिता श्रीबत की 2. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मल कर. आपण नवीन वर्षात प्रवेश करणार नाही का? तुम्ही स्वतःची तयारी करता आहात का? प्रत्येक गोष्टीसाठी तयारी आवश्यक असते. परीक्षेला बसताना तुम्हाला तयारीची गरज असते. इंटरव्ह्यूला जाताना देखील तयारी लागते. नवीन व्यवसाय सुरू करताना देखील तयारी आवश्यक असते. त्याचप्रमाणे नवीन वर्षात प्रवेश करण्यापूर्वी अनेक चर्च आणि सेवा केंद्रे भरपूर तयारीची प्रार्थना करतात. आपणही तेच करू. आपण उपवास धरू आणि 3 दिवस प्रभूच्या पायाशी बसून तयारीची प्रार्थना करू. म्हणून तुम्हालाही तयारीची गरज आहे, बरोबर ना? तयारीच्या प्रार्थनेत सर्वात महत्वाचं म्हणजे आपण प्रभू समोर आपलं हृदय उघडून प्रार्थना केली पाहिजे. माझ्या अधर्मापासून मला पूर्णपणे धुवून टाक आणि माझ्या पापापासून मला शुद्ध कर. प्रभू, मला पूर्णपणे धुवून टाक आणि मला शुद्ध कर, म्हणजेच माझं हृदय शुद्ध कर आणि माझं जीवन पवित्र कर. आपण सगळेच अपूर्णतेने भरलेले लोक आहोत. पाप न करता राहिलेला कोणी आहे का? कोणी आहे का असं म्हणू शकणारा की मी या वर्षी कधीच पाप किंवा चूक केली नाही? आपण जाणून बुजून किंवा नकळत कितीतरी चुका करतो. आपण चूक केल्यानंतर ती चुकीची आहे हे आपल्याला कळतं. प्रत्येकाच्या आयुष्यात चुका आणि कमतरता असतात. बायबल सांगतं, जर आपण म्हणालो की आपण पाप केलेलं नाही तर आपण स्वतःची फसवणूक करतो. आपण पापी जगात आहोत. आपल्या आयुष्यात अनेक पापम आणि चुकीची कृत्यम येतात, पण आपण पापातच राहू नये. आपण असं म्हणत राहू नये की हे बरोबरच आहे, यात काय चूक आहे, आणि त्या पापातच राहू नये. त्याऐवजी आपल्याला शुद्ध होण्यासाठी स्वतःला समर्पित करायला हवं. जेव्हा प्रभू आपल्याला शुद्ध करतो तेव्हा जो पवित्र आहे तो आणखी पवित्र होतो. हेच देवाच्या योजने आहे. प्रभू, मला आणखी पवित्र व्हायचं आहे, म्हणून कृपया मला धुवून शुद्ध कर. आपण प्रभूला अशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे. तो म्हणतो, मीच तो प्रभू आहे जो तुला पवित्र करतो. फक्त तोच आपल्याला पवित्र करू शकतो. आपण स्वतःला कधीच पवित्र करू शकत नाही. त्याने आपल्याला पवित्र करण्यासाठी क्रुसावर आपले रक्त सांडले आणि मृत्यू पत्करला. येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करेल. प्रभू, तुझ्या रक्ताने मला धुवून शुद्ध कर. माझ्यात गर्व, राग आणि चिडचिडीची पापं आहेत. मला पूर्णपणे धुवून शुद्ध कर. तो आपल्याला सातत्याने पवित्र करत राहतो. तसं आपल्यातील पापमय जीवन कमी होत जाईल आणि आपण पवित्रतेत वाढू लागू. एक दिवस पवित्र आत्मा आपल्याला परिपूर्ण पवित्रतेकडे नेईल. म्हणून नवीन वर्षात प्रवेश करण्यापूर्वी अशा प्रकारे प्रार्थना करा. आपली पापं प्रभू समोर कबूल करा. तुम्ही तुमच्या पतीला दुखावलं असेल तर त्यांची माफी मागा. तुम्ही पत्नीला दुखावलं असेल तर माफी मागा. तुम्ही तुमच्या मुलांना दुखावलं असेल तर त्यांची माफी मागा आणि त्यांच्याशी जुळवून घ्या. तुम्ही तुमच्या पालकांना दुखावलं असेल तर त्यांची माफी मागा आणि त्यांच्याशी जुळवून घ्या. जर तुम्ही तुमच्या कार्यस्थळी कोणाला दुखावलं असेल तर तुमचं अंतःकरण तुम्हाला चलत राहील आणि तुम्हाला शांत बसू देणार नाही. हे तुमच्या मागे पाप आणि शाप म्हणून लागून राहील. नवीन वर्षात प्रवेश करण्यापूर्वी माफी मागा आणि सर्व काही योग्य करा. देवाचा आत्मा तुम्हाला मदत करेल. जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा तो तुमच्यात परिपूर्ण पवित्रता निर्माण करतो. तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, प्रभू, माझ्या अधर्मापासून मला पूर्णपणे धुवून टाक आणि माझ्या पापापासून मला शुद्ध कर. तुम्ही प्रार्थना कराल का? 1 मिनिटासाठी तुमचा हात तुमच्या हृदयावर ठेवा. येशू, माझ्या पापांपासून मला धुवून टाक आणि तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. प्रभू, मला परिपूर्ण पवित्रता हवी आहे. पुढच्या वर्षी मी या वर्षी केलेल्या चुका आणि पापम पुन्हा करू नयेत. ही जुनी पापम याच वर्षात संपूर्ण जावोत. मला पवित्र कर आणि नवीन व शुद्ध हृदयाने मला नवीन वर्षात प्रवेश करण्यास मदत कर.
मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन आमेन. जीसस रिडीम मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.